राज्यामधील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची आज निवडणूक पार पडली। मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पंचायत समितीमध्ये सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झेंडा फडकलेला पाहायला मिळत आहे। आपण सध्या आलो आहोत खेड पंचायत समिती या ठिकाणी। खरं तर राज्यामध्ये अनेक ठिकाणी आघाड्या असतील, युत्या असतील, अशा होऊन पंचायत समितीचे सभापती उपसभापती निवडणूक झाली। मात्र पुणे जिल्ह्यातील एकमेव पंचायत समिती अशी आहे की त्याच्यावरती शिवसेनेचा भगवा पडला आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार आपल्याकडे आहेत। खरं तर पुणे जिल्ह्यामधील एकमेव पंचायत समिती आहे अशी की ती शिवसेनेचा झेंडा फडकवला। हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्यजी ठाकरे साहेब असतील, संजयजी राऊत साहेब असतील आणि त्याचबरोबर माजी मंत्री आणि संपर्क प्रमुख आमदार सचिन भाऊ आयर असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी हा लोकसभा मतदारसंघ असेल, त्याचबरोबर स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या रूपानं 2014 साली मिळालेली विधानसभेची आमदारकी असेल आणि त्या माध्यमातून खेड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी मुख्य मूळ शिवसेना आहे हिला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये खेड तालुक्याच्या सर्व भागात आहे आणि त्याचा प्रत्यय विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीत आला, लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये आला। खासदार महोदयांना 47,000 मताचं मताधिक्य मिळालं आणि विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून मी जरी लढलो असलो तरी शिवसेनेच्या मशाल चिन्हावर त्या ठिकाणी लोकांनी उदंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी दिला आणि त्यावेळेस सुद्धा 51,700 मताचं मताधिक्य दिलं। या भूमिकेतून तालुक्यामध्ये पक्षावर विश्वास ठेवून पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यांवर आणि आमदार म्हणून मी असेल आम्हा सर्वांवर विश्वास ठेवला आणि आता नुकतीच जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत, लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो होतो। काही अंशी काही मंडळी जरी बाजूला गेली असली तरी महत्वाची मंडळी त्या ठिकाणी बरोबर राहिलो। पक्ष संघटनेनं सर्व मंडळींना बरोबर घेतलं आणि आदरणीय सचिन भाऊ आयर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उमेदवार पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदचे फायनल करत असताना वेळ प्रसंगी मनाचा मोठेपणा दाखवून अनेक जण त्या ठिकाणी थांबले। त्यांना सुद्धा या येत्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही संधी देण्याचं त्यावेळेसही मान्य केलं आणि भविष्यातही मान्य करणार आहोत। आणि मग अशा परिस्थितीमध्ये 8 जिल्हा परिषदचे सदस्य आणि 16 पंचायत समिती गणामध्ये आम्ही मशाल चिन्हावर निवडणूक लढवली। अत्यंत ताकदीचे, चांगले, सर्व बाजूनी परिपूर्ण असे उमेदवार त्या ठिकाणी दिले आणि या खेड तालुक्याच्या जनतेनं सर्व जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या पद्धतीनं मताधिक्य देण्याचा प्रयत्न केला। 8 पैकी 5 जागावर या ठिकाणी शिवसेना पक्षाचे मशाल चिन्हावर निवडून आलेले 5 जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आहेत। एक जिल्हा परिषद सदस्य थोड्या मतांनी 200 मतांनी गेला। त्या मतदारसंघामध्ये काय घडलं, काय नौटंकी समोरच्या उमेदवारांनी केली ते आपणा सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळं अचानकपणे निवडणुकीचा फंडा त्या ठिकाणी वापरला गेला आणि त्या सर्व माध्यमांच्या पहिल्या पद्धतीने पाहिलं की पुणे जिल्हा हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता आणि नगर परिषदेमध्ये तुम्हाला खरं तर अपयश पचवावं लागलं, त्यानंतर कुठे पंचायत समितीमध्ये यश आलं। नक्की यश कोणाचं असं? नगर परिषदेमध्ये आम्हाला अपयश पचवावं लागलं नाही। नगर परिषदेमुळे आमच्यामुळेच 3ही शहरांमध्ये नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत। त्या पक्षांना जाणीव आहे, ते कधी आमच्या पक्षावर शिंतोडे उडवत नाही। काही ठराविक माजी लोकप्रतिनिधींनी फक्त आमच्यावर शिंतोडे उडवले, परंतु जे मुख्य नगराध्यक्ष झालेत किंवा जे नगरसेवक झालेत त्यांना माहिती आहे की 3ही शहरात काय घडामोडी झाल्या। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही चाकणला शब्द दिला होता, खेडला शब्द दिला होता आणि त्या संबंधित नेते मंडळींनी तशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन करताना आम्ही शब्द मोडला नाही, काहींनी शब्द मोडला, परंतु तरी सुद्धा खेडमध्ये आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न केला होता आणि अचानकपणे आमचा उमेदवार समोरच्यांनी त्या ठिकाणी त्यांना तुल्यबळ उमेदवार मिळाले नाही म्हणून आमचा उमेदवार त्या ठिकाणी नेला। तिथंच त्या उमेदवाराची पण चूक झाली आणि जरी आपले नगराध्यक्ष निवडून आले असले तरी त्यांनाही जाणीव आहे की कळत नकळत या ठिकाणी लोकांनी कुणी कुणाला कशी मदत झाली आणि त्यामुळं खेड असेल, चाकणला तर
उघडपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट एकमेकाबरोबर त्या ठिकाणी राहून आम्ही जाहीर पाठिंबा, मी असेल, तालुका प्रमुख असतील, आम्ही सर्वांनी मनीषाताई गोरे यांना पाठिंबा दिला होता. आणि त्या ठिकाणी जे निवडून आलेले सत्तेतले शिंदे गटाचे जरी नगराध्यक्ष आणि असले तरी आमच्या सहकार्यानं आणि आमच्या भूमिके त्या ठिकाणी ठाम राहिली, त्यांच्याबरोबर राहण्याची आता पंचायत समितीवर एजेंडा तुमचा आता आलेला आहे, काय एजेंडा असणार आहे पुढच्या कालावधीमध्ये? यापूर्वी सुद्धा आपल्या विकासाचाच मुद्दा समोर घेऊन आम्ही विधानसभेची निवडणूक लढलो. स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या कालावधीमध्ये सुद्धा शिवसेना पक्षाचं युतीचं सरकार होतं. त्यावेळेस त्यांनी अनेक कामं या ठिकाणी आणली. त्यांच्या कामाच्या जोरावरच पुढं 2019 पर्यंत त्यांना काही कारणानं आपल्या सर्वांना पत्रकारांना माहिती आहे की तिरंगी लढत झाली आणि स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांना अपयश आलं. अर्थात शिवसेना पक्षाकडूनच ते उमेदवार होते. परंतु 2024 पर्यंत सगळ्यांनी वाट पाहिली आणि त्यावेळेस एक चांगली संधी सगळ्यांच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली. आणि सातत्यानं या तालुक्याच्या विकासामध्ये जरी सत्ता होती नव्हती तरी सुद्धा आम्ही सर्व मंडळी विकासाच्याच माध्यमातून काम करत राहिलो. जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही 3च शिवसेनेचे होतो आणि पंचायत समितीवर शिवसेनेची काही दिवस सत्ता होती. तरी सुद्धा या खेड तालुक्यामध्ये जे नेतृत्व आमच्यावर शिंतोडे उडवते, टीका करते, त्यांना 15 वर्षात कामं करता आली नाही. एवढी आम्ही जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये केलेली आहेत. त्यामुळं आपणा सर्वांना माहीत आहे की या ठिकाणी आता जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार निवडून आले आणि पंचायत समितीवर सभापती म्हणून विद्याताई सयाजीराव मोहिते असतील आणि त्याचबरोबर आपल्या उपसभापती मंगेशराव गुलाबराव सावंत पाटील असतील, यांना एकमुखानं या 9 सदस्यांनी पाठिंबा दिला. आणि त्या माध्यमातून आमच्या सर्व जिल्हा परिषदचे जे 5 सदस्य आहेत आणि पंचायत समितीचे 9 सदस्य, सभापती, उपसभापती, आमदार म्हणून मी असेल आणि सर्व पक्ष संघटनेतले आणि ज्यांना ज्यांना काही थोड्या मतानं पराभव पत्करावा लागला, हे सर्व मंडळी विकासाचा अजेंडा घेऊनच ही निवडणूक लढलेलो आहोत. जरी सत्ता नव्हती तरी सुद्धा गेले 6 वर्षामध्ये अनेक विकास कामं या ठिकाणी मंजूर करून आणली. काही चालू झालेत, भविष्यात सुद्धा चालू होणार आहे. त्यामुळं जे म्हणतात आमची सत्ता आहे, त्यांना 1 रुपयाचं सुद्धा जरी ते पराजित झाले असते, 1 रुपयाचं काम त्यांना खेड तालुक्यासाठी आणता आलं नाही. फक्त टीका म्हणून करतात. त्यामुळं आमचा अजेंडा फक्त विकासाचा आहे. लोकांमध्ये जाऊन लोकांचे वैयक्तिक प्रश्न सोडवणे, मग ते छोटे असू मोठे असू, लोकांमध्ये राहून आमचे उमेदवार सर्व मोठ्या प्रमाणामध्ये निवडून आलेले आहेत, याची जाणीव समोरच्यांना आहे. त्यामुळं या तालुक्याच्या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे जे निधी असतील आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे जे निधी असतील, आम्ही सर्वजण एकमेकाला बरोबर घेऊन या ठिकाणी हे सर्व निधी आणून तालुक्यामध्ये विकास कामं करण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. नक्की ज्या पद्धतीने पाहिले खरं तर विकासाच्या मुद्द्यातून पुढची जी कामं आहेत ती केली जातील. मात्र एकंदरीत पाहिलं की शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे आमदार बाबाजी काळे यांनी मात्र खेड पंचायत समितीवरती आपला एखादी झेंडा आणलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे अतुल साहेब, सुनील दिघे, टीव्ही मराठी, खेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.